हॅलो गाईज, आता आपण नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहे. हायर ऑर्डर डेरिव्हेशन्स. हायर ऑर्डर डेरिव्हेशन म्हणजे काय? डेरिव्हेशनचं डेरिव्हेशन काढणं, परत त्याचं डेरिव्हेशन काढणं, जिथपर्यंत त्यांनी सांगितलंय तिथपर्यंत तुमच्या आन्सरचं कंटिन्युअसली डेरिव्हेशन करणं, याला हायर ऑर्डर डेरिव्हेशन म्हणतात. आता त्यातलं बघतो आपण सेकंड डेरिव्हेशन. आता तुम्हाला डेरिव्हेशन म्हणजे समजलेलं आहे, डी वाय बाय डी एक्स करणं हे एखाद्या व्हॅल्यूचं डेरिव्हेशन असतं. म्हणजे वाय तुम्हाला एखादा क्वेश्चन दिलेला आहे, तर त्याचं डेरिव्हेशन dy बाय dx आपण काढू शकतो विथ रिस्पेक्ट टू एक्स वगैरे. जर तुम्हाला सांगितलं परत याचं सुद्धा डेरिव्हेशन करा, तर ते काय असतं? डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर. हे झालं सेकंड ऑर्डर डेरिव्हेशन. आता तुम्हाला सांगितलं थर्ड ऑर्डर डेरिव्हेशन काढा, तर थर्ड ऑर्डर डेरिव्हेशन किती असणार आहे? डी क्यूब वाय डिवाइड बाय डी एक्स क्यूब. तर फोर्थ ऑर्डर डेरिव्हेशन किती असतं? डी रेस टू 4y डिवाइड बाय डी एक्स रेस टू 4. म्हणजे वायचं डेरिव्हेशन काढणं, परत ह्या आन्सरचं डेरिव्हेशन काढणं, ह्या आन्सरचं डेरिव्हेशन काढणं, परत याचं डेरिव्हेशन काढणं, असं कंटिन्युअसली डेरिव्हेशन काढतच राहायचं. जर तुम्हाला सांगितलं nth डेरिव्हेशन, तर काय असणार आहे मग? डी रेस टू एन वाय डिवाइड बाय डी एक्स रेस टू एन. हे असं असतं. म्हणजे एन टाइम डेरिव्हेशन, म्हणजे डेरिव्हेशनचं डेरिव्हेशन कंटिन्युअसली काढत राहणं, हे असं असतं. आपण याचे क्वेश्चन बघूया, म्हणजे तुम्हाला टोटली समजून जाईल. आता आपण एक्सरसाइज नंबर 1.5 ला स्टार्ट करतोय. तर त्यातला पहिला क्वेश्चन आहे, फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेशन. सेकंड ऑर्डर डेरिव्हेशन म्हणजे काय असतं? डी स्क्वेअर वाय डिवाइड बाय डी एक्स स्क्वेअर एवढं फाइंड करायचं आहे. तुम्हाला समजून जाईल, खूप इझी क्वेश्चन आहे. काय फर्स्ट क्वेश्चन? 2x रेस टू 5 मायनस 4x रेस टू 3 मायनस 2 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर मायनस 9. आता याचं आपल्याला डेरिव्हेशन काढायचं आहे, तर याला आपण y कन्सिडर करणार आहे. पहिल्यांदा y इज इक्वल टू, पूर्ण क्वेश्चन लिहिणार आहे. आता डिफरन्शिएशन इथे लिहूया. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स आहे ना पूर्ण टर्म मध्ये, म्हणून एक्स नी गेलं. थिटा असतं तर थिटानी, टी असतं तर टीनी, असं करतात. इथे काय लिहिणार मग? dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx 2x रेस टू 5, नंतर मायनस परत डी बाय dx 4x रेस टू 3 मायनस डी बाय dx 2 मल्टिप्लाय बाय 1 अपॉन एक्स स्क्वेअर, नंतर परत मायनस डी बाय dx आणि 9. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यूचं डेरिव्हेशन करायचं. तर याचं डेरिव्हेशन कसं होणार आहे? dy बाय dx इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट आहे, त्याचं काहीच होत नाही. एक्स रेस टू 5 चं काय? 5 पुढे येणार आणि एक्स रेस टू 4 बनणार, मायनस 4 कॉन्स्टंट आहे असंच राहणार. एक्स क्यूबचं किती बनणार? 3x स्क्वेअर मायनस 2 आहे असंच राहणार 1 अपॉन एक्स स्क्वेअर. आता इथे 1 अपॉन एक्स स्क्वेअर आहे, तर 1 अपॉन एक्स स्क्वेअरला आपण असं लिहू शकतो, एक्स रेस टू मायनस 2. याचं डेरिव्हेशन काय होणार? मायनस 2 पुढे येणार, एक्स मायनस 2 मायनस 1 म्हणजे मायनस 2 एक्स रेस टू मायनस 3 होणार आहे. मग ते आपण इथे लिहिणार आहे मल्टिप्लाय बाय मायनस 2 एक्स रेस टू मायनस 3 मायनस 9 चा किती बनणार आहे? 0. तर आन्सर लिहिणार आहे आपण dy बाय dx इज इक्वल टू 10 एक्स रेस टू 4 मायनस 12 एक्स स्क्वेअर, नंतर मायनस मायनस प्लस होईल 4 एक्स रेस टू मायनस. हे जे आपल्याला आन्सर मिळालंय हे फक्त सिंगल डेरिव्हेशन आहे. म्हणजे आपण याचा अजून डबल डेरिव्हेशन काढलेलं नाहीये, सिंगल डेरिव्हेशन काढलं जे आपण आतापर्यंत करत आलो होतो. आता आपल्याला याचं डबल डेरिव्हेशन काढायचंय, म्हणजे जे आन्सर आलंय त्याचं सुद्धा आपण परत डेरिव्हेशन करणार आहे. आता इथे लिहिणार आहे आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता याचं कसं लिहिणार आहे? डी बाय dx आणि ब्रॅकेट मध्ये dy बाय dx. इथे सुद्धा डी बाय dx 10x रेस टू 4, नंतर मायनस डी बाय dx 12x स्क्वेअर प्लस डी बाय dx 4x रेस टू मायनस 3. तर आता याचं डेरिव्हेशन कसं होणार आहे? 10 आहे असंच राहणार, 4 पुढे येणार आहे आणि x चा किती बनणार आहे? 3 मायनस 12 आहे असंच राहणार, 2 पुढे येणार आहे आणि x च्या पॉवर मध्ये 1 प्लस मायनस 3 पुढे येणार आहे आणि x च्या पॉवर मध्ये मायनस 4 होणार, कारण की मायनस 3 मायनस 1 केल्यावर मायनस 4 बनतं. तर आन्सर किती येणार आहे मग याचं? 40x क्यूब मायनस 24x मायनस 12x रेस टू मायनस 4. हे आलं आपलं डिफरन्शिएशन. तर इथे लिहिणार आहे डी स्क्वेअर वाय
डिवाइड बाय dx स्क्वेअर हे जे आन्सर मिळालं ते डबल डेरिव्हेशन होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तुम्हाला समजलं असेल नक्की आपण केलं काय. इथे पहिल्यांदा सिंगल ऑर्डर डेरिव्हेशन केलं आणि नंतर त्यालाच परत डेरिव्हेशन करून डबल ऑर्डर डेरिव्हेशन केलं. जर तुम्हाला सांगितलं ट्रिपल ऑर्डर डेरिव्हेशन करा तर हे जे आन्सर मिळालंय त्याचं सुद्धा आपण डेरिव्हेशन करतो. तर ह्याला म्हणतात ट्रिपल ऑर्डर डेरिव्हेशन. तर ही एक्सरसाइज पूर्ण याच्यावरतीच डिपेंड आहे. जर तुम्हाला पहिल्या 4 एक्सरसाइज येत असेल तर एक्सरसाइज तुमच्यासाठी खूप इझी आहे. आता क्वेश्चन नंबर 2 बघतोय आपण. तर इथे आता याचं डिफरन्शिएशन करणार आहे. तर इथे लिहूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर dy बाय dx इज इक्वल टू, आता इथे मल्टिप्लाय मध्ये टर्म आहे म्हणजे पहिली टर्म बाहेर लिहिणार आणि डिफरन्शिएशन कोणाचं करणार आहे tan x चं, नंतर प्लस tan x बाहेर आणि डिफरन्शिएशन करणार आहे e रेज टू 2x चं. तर dy बाय dx इज इक्वल टू e रेज टू 2x आहे असंच, tan चं काय बनतं sec स्क्वेअर x प्लस tan x आहे असंच, नंतर e रेज टू 2x आहे असंच येणार आहे, नंतर फक्त कुणाचं डिफरन्शिएशन करणार आहे 2x चं. तर आता हे आहे असं खाली येणार आहे परत आणि 2x चं डिफरन्शिएशन 2 बनणार आहे. तर आता हे एकत्र लिहूया dy बाय dx इज इक्वल टू, आता ह्या दोन्ही टर्म मधून काहीतरी कॉमन काढू शकतो आपण. काय कॉमन निघणार आहे बघा, ह्या इथे प्लस आहे, बघा इथे प्लस आहे, प्लसच्या दोन्ही साईडला व्हॅल्यू मधून काहीतरी कॉमन काढणार आहे. तर इथे काय e रेज टू 2x, इथे सुद्धा e रेज टू 2x कॉमन काढूया. मग आपण ती व्हॅल्यू इथे लिहिणार, मग e रेज टू 2x ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे सेक स्क्वेअर x प्लस tan x आणि हा 2 आपण पुढे देऊया. तर आता बघा dy बाय dx इज इक्वल टू e रेज टू 2x आणि ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार सेक स्क्वेअर x म्हणजे किती 1 प्लस tan स्क्वेअर x प्लस 2 tan x. तर हा फॉर्म्युला कशाचा बनणार आहे बघा, तुम्ही बघितलाय a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर हाही तसाच फॉर्म्युला आहे बघा, a स्क्वेअर म्हणूया आपण, नंतर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. तसा जर फॉर्म्युला आपण यूज केला तर काय बनणार आहे आता याचं, इथे लिहूया मग dy बाय dx इज इक्वल टू e रेज टू 2x आणि ब्रॅकेट मध्ये 1 प्लस tan x रेज टू 2 होणार आहे. हे मिळालं तुम्हाला आन्सर. आता याचं सुद्धा डिफरन्शिएट करतो डबल डेरिव्हेशन. इथे लिहिणार मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर इथे लिहिणार आता d बाय dx आणि dy बाय dx इज इक्वल टू e रेज टू 2x आहे असंच राहणार आणि डिफरन्शिएट कुणाचं करणार आहे दुसऱ्या टर्मचं प्लस 1 प्लस tan x रेज टू 2 आहे असंच राहणार आणि डिफरन्शिएशन कुणाचं होणार आहे e रेज टू 2x चं. तर आता काय होणार d स्क्वेअर y डिवाइड बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू e रेज टू 2x आहे असंच. आता ही पूर्ण टर्मचा स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर पुढे येणार आणि टर्म रिपीट होणार आहे. त्यानंतर डिफरन्शिएशन कुणाचं करतो आपण 1 प्लस tan x नंतर प्लस ही टर्म आहे अशीच येणार परत आणि e रेज टू 2x चं सुद्धा e रेज टू 2x च होतं आणि त्यानंतर डिफरन्शिएशन कोणाचं करणार आहे 2x चं. तर ही टर्म आहे अशी रिपीट होणार आहे आणि 1 प्लस tan x चं किती बनणार आहे 1 चं 0 आणि tan चं किती बनणार आहे sec स्क्वेअर x प्लस ही एवढी टर्म सुद्धा रिपीट होणार आहे आणि 2x चं किती बनणार आहे 2. तर d स्क्वेअर y डिवाइड बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू, ह्या दोन्ही टर्म मधून काय कॉमन निघणार आहे हे बघा, इथे हे सुद्धा काय आहे दोघांमध्ये कॉमन आहे. मग ते लिहून घेऊया 2 e रेज टू 2x आणि ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे 1 प्लस tan x sec स्क्वेअर x प्लस, आता इथे 1 प्लस tan x चा स्क्वेअर आहे तर त्याच्याऐवजी आपण काय लिहूया मग 1 प्लस tan x दोनदा लिहिणार आहे 1 प्लस tan x. तर आता इथनं सुद्धा कॉमन निघणार आहेत कुठली टर्म, ही टर्म दोघांमधून कॉमन निघते d स्क्वेअर y डिवाइड बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 2 e रेज टू 2x आणि 1 प्लस tan x आणि ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे sec स्क्वेअर x प्लस 1 प्लस tan x. आता sec x चा सुद्धा फॉर्म्युला असतो आपल्याकडे, काय फॉर्म्युला आहे आता sec चा फॉर्म्युला असतो 1 प्लस tan स्क्वेअर x
प्लस 1 प्लस tan x. आता इथे बघा, इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे. 1 1 ऍड होणार आहे, म्हणजे काय येणार आहे आता ब्रॅकेटमध्ये 2 प्लस tan स्क्वेअर एक्स प्लस tan x. हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर. हा थोडा क्वेश्चन मोठा होता. हवा असेल तर तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट घ्या. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघतोय. तर आपल्याला याचं डिफरन्शिएशन करावं लागणार आहे. तर इथे लिहूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इज इक्वल टू ई रेस टू 4x बाहेर येणार आणि डिफरन्शिएशन कुणाचं होणार आहे. इथे लिहूया डिफरन्शिएशन होणार आहे कॉस 5x चं, कारण की पहिली टर्म बाहेर, दुसऱ्याचं डिफरन्शिएशन, नंतर प्लस कॉस 5x बाहेर आणि नंतर डिफरन्शिएशन कुणाचं होणार आहे ई रेस टू 4x चं. तर आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ई रेस टू 4x आहे असंच राहणार. कॉसचं काय बनतं मायनस साइन 5x, नंतर डिफरन्शिएशन कुणाचं होणार आहे ओनली 5x, नंतर प्लस कॉस 5x आहे असंच, नंतर ई रेस टू काही असू दे त्याचं डिफरन्शिएशन काय असतं ई रेस टू एक्सच. इथे काय होणार ई रेस टू 4x आहे असंच रिटर्न येणार, नंतर डिफरन्शिएशन कुणाचं करणार आहे आपण 4x चं. तर ही आधीची टर्म आपण परत घेऊया. 5x चं डिफरन्शिएशन असतं 5 प्लस कॉस 5x आहे असंच, ई रेस टू 4x आहे असंच, आणि 4x चं किती बनणार आहे फक्त 4, x चं तर 1 बनतं. आता हे एकत्र करून घेऊया. मायनस 5 ई रेस टू 4x, नंतर साइन 5x प्लस 4 ई रेस टू 4x कॉस 5x, नंतर यांच्यातून कॉमन काय निघतंय ई रेस टू 4x कॉमन निघतंय दोन्ही साईडला आहे. इथे बघ, इथे पण आहे आणि इथे पण आहे. आता ब्रॅकेटमध्ये काय राहणार मायनस 5 साइन 5x प्लस 4 कॉस 5x ई रेस टू 4x, आणि आता असं लिहू शकतो 4 कॉस 5x मायनस 5 साइन 5x. हे आन्सर मिळालं आपल्याला dy बाय dx चं. पण आपल्याला डबल डेरिव्हेशन काढायचं आहे, म्हणजे याचं सुद्धा आपल्याला डिफरन्शिएशन करावं लागणार आहे. इथे लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, अगेन dy बाय dx, इथे वरती स्क्वेअर देणार आणि इथे पण देणार, बरोबर. आता पहिली टर्म बाहेर, म्हणजे पहिली टर्म कुठली आहे ई रेस टू 4x बाहेर, आणि डिफरन्शिएशन कुणाचं करणार आहे आता इथे लिहूया डिफरन्शिएशन आतल्या टर्मचं. आतली टर्म म्हणजे ही पूर्ण ब्रॅकेट मधली टर्म, त्यानंतर प्लस करतो, नंतर आता पूर्ण ब्रॅकेट मधली टर्म परत लिहिणार आहे आपण, आणि डिफरन्शिएशन कुणाचं करणार आहे ई रेस टू 4x चं इज इक्वल टू ई रेस टू 4x आहे असंच, नंतर 4 पण आहे असंच राहणार, कॉसचं काय बनणार आहे मायनस साइन 5x, आणि नंतर फक्त 5x चं काय बनतं ओनली 5. बघा कसं गेलं स्टेप बाय स्टेप वाईज. आता हे कसं गेले समजून घ्या. पहिल्यांदा पूर्ण याचं केलं, नंतर फक्त कुणाचं केलं कॉसचं, त्याच्यानंतर कुणाचं केलं ओनली 5x चं. स्टेप वाईज जायचं. इथे पण तसंच, पहिल्यांदा पूर्ण याचं बघायचं, नंतर फक्त एवढ्याचं, आणि नंतर फक्त याचं, असं स्टेप वाईज करायचं. तर नीट बघा आता काय होणार मग इथे मायनस तसाच 5 तसाच, साइनचं काय होणार कॉस 5x, आणि नंतर 5x चं काय बनतं ओनली 5, प्लस ही व्हॅल्यू आहे अशी रिपीट होणार आता, आणि इथे पण आता सेम होणार आहे, म्हणजे पहिल्यांदा पूर्ण याचा आणि नंतर कशाचा फक्त 4x चा. स्टेप वाईज करायचा. पहिल्यांदा पूर्ण याचा तर आहे असंच राहतो, ई रेस टू काही असू ते रिपीट लिहितो आपण, आणि नंतर डिफरन्शिएशन 4x चा किती बनणार आहे 4. ई रेस टू 4x आहे असंच राहणार, नंतर मल्टिप्लाय बाय, आता 4 मल्टिप्लाय बाय 5 किती होणार आहे 20, आणि मायनस साइन 5x, अगेन मायनस 5 आणि मल्टिप्लाय बाय 5 केल्यावरती किती होणार आहे ते 25 कॉस 5x, प्लस इथे आता हा 4 नी इथे पण मल्टिप्लाय होणार आहे, इथे पण मल्टिप्लाय होणार आहे, म्हणजे किती होणार 16 कॉस 5x मायनस 20 साइन 5x, आणि मल्टिप्लाय बाय ई रेस टू 4x. आता आपण हे असंही लिहू शकतो ई रेस टू 4x, हे मायनस इथे लिहिणार आहे, मग मायनस 20 साइन 5x मायनस 25 कॉस 5x, प्लस ही आहे अशी टर्म रिपीट घेऊया आपण. आता ह्या दोन्ही टर्म मधून काय कॉमन निघतंय ते बघायचं. ह्या दोन्ही टर्म मधून ई रेस टू 4x कॉमन निघतोय दोन्ही साईडला आहे, मग आपण ती बाहेर घेऊया. ई रेस टू 4x आत किती राहणार आहे मग मायनस 20 साइन 5x मायनस 25 कॉस 5x, नंतर प्लस 16
कॉस 5x आणि -20 साइन 5x. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. तर e⁴x आहे असंच राहणार ब्रॅकेटमध्ये. आता बघा, ही साइनची एक व्हॅल्यू आहे आणि इकडे एक साइनची व्हॅल्यू आहे. दोन्ही मायनस मध्ये आहे, मग किती होणार ते -40 साइन 5x. आणि आता कॉसच्या पण दोन व्हॅल्यू आहेत, ही एक व्हॅल्यू, ही एक व्हॅल्यू. -25 + 16 केलं तर -9 कॉस 5x येणार आहे. आता मायनस कॉमन घेऊया, e⁴x आणि ब्रॅकेटमध्ये किती राहणार आहे मग 40 साइन 5x प्लस 9 कॉस 5x. हे आलं आपलं फायनल आन्सर, डबल डेरिव्हेशन म्हणजे d²y अपॉन dx². अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. हवं असेल तर तुम्ही याचाही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघतोय. एकदम सिंपल क्वेश्चन आहेत, याच्या रिलेटेड क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत. याचाही डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. त्यामुळे इथे लिहूया आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होणार मग dy/dx इज इक्वल टू डिफरन्शिएशन होणार आहे. तर ह्या दोन टर्म आहेत, तर पहिली टर्म बाहेर काढायची म्हणजे x⁻³ बाहेर काढलं आणि डिफरन्शिएशन कोणाचं करणार आहे log x चं. नंतर log x बाहेर काढणार आणि डिफरन्शिएशन कोणाचं करणार आहे x³ तर x³ आहे असंच. log x चं किती बनतं 1/x प्लस log x आहे तसंच x³ चं किती बनणार आहे 3x². आता इथे कॅन्सल आउट होईल x आणि इथं कॅन्सल होऊन 2 राहणार. मग किती येणार आहे x² प्लस log x मल्टिप्लाय बाय 3x² आणि परत काय लिहू शकतो आपण dy/dx इज इक्वल टू x² प्लस 3x² अँड log x. हे मिळालं आपल्याला सिंगल डेरिव्हेशन. आपल्याला काढायचं आहे डबल डेरिव्हेशन, मग इकडेच काढूया आपण आता ते. आता डबल डेरिव्हेशन म्हणजे काय असणार आहे, इथे लिहिणार आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डबल डेरिव्हेशन कसं होणार आहे d²y अपॉन dx² इज इक्वल टू. आता काय होणार x² चं 2x होणार. आता ह्या दोन टर्म मल्टिप्लाय मध्ये आहेत, ह्या दोन टर्म मल्टिप्लाय मध्ये इथे सुद्धा प्रोडक्ट रूल यूज करणार आहे मग आपण. प्लस आता हे ब्रॅकेट मध्ये लिहितो टर्म म्हणजे 3x² बाहेर घेणार आणि डिफरन्शिएट कुणाचं करणार आहे ओनली log x चं. नंतर log x बाहेर घेणार आणि डिफरन्शिएशन कुणाचं करणार आहे आता 3x² चं. आता इथे डिफरन्शिएशन काय होणार आहे 2x आहे असंच राहणार प्लस आत 3x² आहे असंच राहणार आणि log x चं बनतं 1/x प्लस log x आहे असंच आणि याचं किती बनणार आहे 6x. तर इथे कॅन्सल आउट होणार आहे x आणि x² कॅन्सल झालं तर राहणार किती आहे 2x प्लस 3x प्लस log x अँड 6x. तर हे एकत्र करून लिहूया म्हणजे किती बनणार आहे 5x प्लस 6x अँड log x. दोघांच्यातून कॉमन काय निघतंय बघू शकता तुम्ही, हे कॉमन निघेल. मग आत किती लिहिणार आहे आपण x आणि ब्रॅकेटमध्ये 5 प्लस 6 log x. हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर dy/d²y अपॉन dx². आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघतोय. तर दिलेल्या क्वेश्चनला y कन्सिडर करणार आहे आपण आता log आणि अगेन log x. डिफरन्शिएशन करणार आहे म्हणजे dy/dx इज इक्वल टू. आता लॉग मध्ये कुठलीही टर्म असेल बरोबर, log x असेल तर काय म्हणतं 1/x. मग काय बनेल log आणि परत log x असेल तर किती बनणार आहे 1/log x. मग ते लिहिणार आपण 1/log x आणि जस्ट log x पण आपण डिफरन्शिएशन काय करणार आहे log x. सिंपल चेन रूल, पहिल्यांदा पूर्ण याचा नंतर फक्त log x चा. अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलं. नंतर आपण हे थोडे एकत्र करून लिहिणार आहे म्हणजे एकत्र करून कसं dy/dx इज इक्वल टू 1/x आणि log x. तर आता याचं आपण कसं लिहू शकतो dy/dx इज इक्वल टू ही पूर्ण टर्म जर आपण वरती घेतली तर काय लिहिणार आहे x log x आणि पॉवर मध्ये -1 येणार आहे. हे मिळालं आपल्याला आन्सर. आता आपण याचं डबल डेरिव्हेशन करणार आहे. कसं करणार इथे बघा, इथे लिहिणार आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता आपण डिफरन्शिएशन करतोय मग इथे काय लिहिणार आहे d²y अपॉन dx². आता पॉवर मध्ये -1 आहे ते आपण पुढे घेऊया. ब्रॅकेट मध्ये काय करणार x log x आणि पॉवर मध्ये -1 आणि -1 करेक्ट. आणि परत त्याच्यानंतर डिफरन्शिएशन कोणाचं करणार आहे फक्त ब्रॅकेटचं म्हणजे x log x चं डिफरन्शिएशन होणार आहे. आता काय लिहिणार आहे -1 आहे असंच आत किती राहणार आहे x
लॉग एक्स आणि पॉवर मध्ये -2 आणि याचं डिफरन्शिएशन काय होणार आहे एक्स बाहेर येणार डिफरन्शिएशन होणार आहे लॉग एक्सचं नंतर लॉग एक्स बाहेर येणार आणि डिफरन्शिएशन होणार आहे ओनली एक्सचं आता एक्स तसाच लॉग एक्सचं 1/x प्लस लॉग एक्स तसाच आणि एक्सचं किती बनणार आहे 1 तर इथे एक्सला एक्स कॅन्सल होईल आता आपला आन्सर काय येणार आहे मग -1 ब्रॅकेटमध्ये एक्स लॉग एक्स पॉवर मध्ये -2 आणि ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे मग 1 प्लस लॉग एक्स आता ही टर्म खाली घेतली ती काय होणार आहे -1/x लॉग एक्स पॉवर मध्ये 2 येणार आणि 1 प्लस लॉग एक्स रिपीट तर आता फायनल आन्सर कसं लिहिणार आहे मग आपण इथे लिहूया मग d²y अपॉन dx² इज इक्वल टू -1 प्लस लॉग एक्स आणि डिवाइड मध्ये एक्स लॉग एक्स आणि पॉवर मध्ये 2 येणार आहे हे आलं आपलं फायनल आन्सर हवं असेल तर तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता आता क्वेश्चन नंबर 6 बघतो आपण तर दिलेल्या फंक्शनला आपण y कन्सिडर करतो y इज इक्वल टू x रेस टू x म्हणजे फंक्शनच्या पॉवर मध्ये फंक्शन आहे तर असे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी लॉगची गरज आहे आपल्याला मग बोथ साइड लॉग घेणार आपण इकडे y आणि x रेस टू x तर लॉग y आहे असंच x पुढे येणार आणि लॉग x बनणार आता आपण डिफरन्शिएशन करूया मग इथे लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x आता लॉग वायचं काय होतं 1/y आणि जस्ट वायचं dy/dx आता हे प्रोडक्ट रूलनी सॉल्व्ह करावं लागेल म्हणजे x आहे असंच आणि डिफरन्शिएशन कोणाचं करणार आहे आपण लॉग एक्सचं प्लस लॉग एक्स आहे असंच लिहिणार आहे आणि डिफरन्शिएशन करणार आहे एक्सचं तर एक्स तसाच राहणार लॉग एक्सचं बनणार 1/x प्लस लॉग एक्स आहे असंच आणि एक्सचं बनतं 1 तर एक्सला एक्स कॅन्सल आउट होईल आणि इथे येणार आहे 1/y dy/dx अगेन 1/y dy/dx इज इक्वल टू 1 प्लस लॉग एक्स हे आन्सर मिळालं तर y इकडे येणार म्हणजे dy/dx इज इक्वल टू y 1 प्लस लॉग एक्स आता y ची टर्म काय बघा क्वेश्चन मध्येच आहे आपल्याकडं y इज इक्वल टू x रेस टू x मग आपण ती लिहिणार आहे इथे म्हणजे इथे लिहिणार आता dy/dx इज इक्वल टू x रेस टू x आणि परत हे ब्रॅकेट रिपीट करणार आहे हे मिळालं आपल्याला आन्सर आता आपण डबल डेरिव्हेशन करणार आहे आता बघा डबल डेरिव्हेशन कसं होणार आहे मग इथे लिहिणार आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x आता d/dx आणि dy/dx इज इक्वल टू इथे पण आता प्रोडक्ट रूलनी सॉल्व्ह करावं लागणार मल्टिप्लाय म्हणजे x रेस टू x बाहेर येणार आणि डिफरन्शिएशन कोणाचं करणार आहे आपण 1 प्लस लॉग एक्सचं प्लस 1 प्लस लॉग एक्स आहे असंच आणि डिफरन्शिएशन कोणाचं करणार आहे x रेस टू एक्सचं आता हे कसं लिहिणार आहे मग d²y डिवाइड बाय dx² इज इक्वल टू x रेस टू x आहे असंच याचं डिफरन्शिएशन होणार आहे 1चं असतं 0 आणि लॉग एक्सचं असतं 1/x प्लस 1 प्लस लॉग एक्स आहे असंच आणि x रेस टू एक्सचं डिफरन्शिएशन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे पहिल्या याच्यामध्येच हे पूर्ण जे काय आन्सर आलं आपलं ते x रेस टू एक्सच होतं ना मग आपण तेच तिथे रिपीट करणार आहे मग काय लिहिणार आता इथे ब्रॅकेटमध्ये x रेस टू x 1 प्लस लॉग एक्स हे आलं आपला आन्सर आता हे आपण असं लिहू शकतो d²y डिवाइड बाय dx² इज इक्वल टू हे x काही नसतं म्हणजे पॉवर मध्ये 1 असतं ते वरती आल्यावर मायनस मध्ये होईल म्हणजे x रेस टू x -1 लिहू शकतो आपण प्लस आणि ही एक सगळं मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे आपण याचा स्क्वेअर कन्सिडर करू शकतो 1 प्लस लॉग एक्स पॉवर मध्ये 2 आणि x रेस टू x हे मिळालं फायनल आन्सर एकदम सिंपल क्वेश्चन होता हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आता आपण क्वेश्चन नंबर 2 करणार आहे एकदम इझी क्वेश्चन आहे इथे x आणि y दोन टर्म दिलेले आहेत म्हणजे दोघांचंही आपल्याला डेरिव्हेशन काढावं लागणार आहे मग इथे लिहूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा आता याचं काय होणार आहे dx/dθ इज इक्वल टू ए तसाच राहणार कॉन्स्टंट टर्म आहे 8 थीटा आहे तर त्याचं 1 बनणार आहे मायनस साईनचं काय बनतं कॉस थीटा आणि वायचं
डी थिटा इज इक्वल टू ए आहे असंच येणार आहे आणि आत 1चं 0 बनणार मायनस आणि याचं काय बनतं परत मायनस साइन थिटा. हे पूर्ण आपण आहे असं परत रिपीट घेऊया आणि ब्रॅकेटमध्ये काय होणार आता मायनस मायनस प्लस म्हणजे ओनली साइन थिटा बनणार आहे. आता डबल डेरिव्हेशन फाइंड करायचं आहे. पहिल्यांदा सिंगल फाइंड करणं गरजेचं आहे. म्हणजे काय फाइंड करावं लागणार आपल्याला पहिल्यांदा dy बाय dx फाइंड करावं लागेल. ओके, ते कसं येणार हे दोन्ही टर्म आपण डिवाइड करूया. म्हणजे y ची टर्म काय येणार आहे a साइन थिटा आणि इकडे a 1 मायनस कॉस थिटा. तर a ला a कॅन्सल होणार आणि आता इथे आपल्याला फॉर्म्युला लागणार आहेत. ते फॉर्म्युला ऑलरेडी मी इथे लिहून ठेवलेले आहेत. आता इथे तर डायरेक्ट कळू शकतं तुम्हाला की साइन थिटाच्या ऐवजी काय लिहिणार आहे 2 साइन थिटा बाय 2 अँड कॉस थिटा बाय 2. बट खाली काय 1 मायनस कॉस आहे. 1 मायनस कॉस म्हणजे बघा जर कॉस इकडे गेला आणि ही व्हॅल्यू इकडे आली तर आपल्याला फॉर्म्युला मिळेल म्हणजे काय 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 इज इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा. हा फॉर्म्युला आपण इथे पुट करणार आहे. मग इथे काय येणार 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. तर इथे 2 ला 2 कॅन्सल आउट होईल आणि साइन स्क्वेअर आहे आणि हे सुद्धा कॅन्सल होणार आहे. मग राहिलं काय फक्त आपल्या इकडे कॉस थिटा बाय 2 डिवाइड बाय साइन थिटा बाय 2. आता कॉस अपॉन साइन हा कुणाचा फॉर्म्युला असतो कॉटचा. मग आपण लिहूया dy बाय dx इज इक्वल टू कॉट थिटा बाय 2. हे मिळालं आपल्याला आन्सर. पण आपल्याला डबल डेरिव्हेशन काढायचंय म्हणजे आपल्याला यालाही पुढे सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर काय घेणार डी बाय dx विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो तर डी बाय dx आणि dy बाय dx आत. आता कॉटचा काय फॉर्म्युला असतो मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2. आता याच्यानंतर डिफरन्शिएशन कुणाचं होणार फक्त थिटा बाय 2चं. तर पहिली ही इथपर्यंतची व्हॅल्यू परत लिहिणार आपण आणि थिटा बाय 2चं काय होणार आहे 1/2 कॉन्स्टंट राहणार आणि थिटाचं काय होणार आहे डी थिटा बाय dx. आता आपण याचा असं लिहू शकतो डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस हा हाफ पुढे घेऊया आणि नंतर कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 अँड आता आपण याचं इनव्हर्स केलं तर 1 अपॉन dx बाय डी थिटा बनणार आहे. आता याचं इनव्हर्स का केलं हेही समजून घेणं गरजेचं आहे कारण की dx बाय डी थिटा याची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड केलेली आहे. ही आपली व्हॅल्यू आहे. मग ही व्हॅल्यू आपण तिथे त्याच्याऐवजी पुट करू शकतो म्हणून आपण केलं. मग आता आहे ती पहिली व्हॅल्यू रिपीट करूया आणि याच्याऐवजी लिहूया 1 अपॉन ए 1 मायनस कॉस थिटा. डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 2 हा ए इकडे घेऊया आणि आता कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 आणि काय राहिलं 1 अपॉन 1 मायनस कॉस. 1 मायनस कॉस याचा फॉर्म्युला मी ऑलरेडी ह्याच क्वेश्चन मध्ये सांगितलेला आहे. काय बघा 1 मायनस कॉसचा फॉर्म्युला काय इथे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. आपण तो पुट करूया म्हणजे इथे लिहिणार आपण 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. आता 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा आहे तर त्याचा फॉर्म्युला काय असतो 1 अपॉन साइन इज इक्वल टू असतं कोसेक थिटा. मग तो पण आपण इथे पुट करणार आहे तर इथे लिहूया डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू आता मायनस 1 अपॉन हा 2 आणि हा 2 यांचं किती बनणार आहे आता 4a नंतर कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 आहे असंच आणि 1 अपॉन साइनचं काय बनणार आहे कोसेक स्क्वेअर थिटा. स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर आलं इथे स्क्वेअर आलं तर इथे सुद्धा स्क्वेअरच येणार. त्यानंतर डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 4a. आता यांचं बघा मल्टिप्लिकेशन आहे दोन्ही सेम व्हॅल्यू आहेत 2 आणि 2 मग किती होणार 4 कोसेक रेस टू 4 थिटा बाय 2. हे मिळालं फायनल आन्सर. हवं असेल तर तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करतोय आपण तर याच्यातही सेम करणार आहे आपण. मग इथे लिहूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू आता इथे टी आहे तर टी नी करणार आहे. आता लिहिणार मग dx बाय dt इज इक्वल टू 2a तसाच राहणार टी स्क्वेअरचं काय बनणार आहे 2t. त्यानंतर dy बाय dt इज इक्वल टू 4a कॉन्स्टंट आहे त्याचं काहीच होणार नाही आणि टीचं किती बनणार आहे 1. dx बाय dt इज इक्वल टू आन्सर किती येणार आहे 4at आणि इथे सुद्धा dy बाय dt इज इक्वल टू आन्सर किती येणार आहे 4a.
आता आपल्याला फाइंड काय करायचं असतं, dy बाय dx. तर या दोन्ही टर्म डिवाइड करूया आपण, म्हणजे किती येणार आहे 4a डिवाइड बाय 4at. तर फायनल आन्सर काय येणार, कॅन्सल आउट होणार, 4a आन्सर किती राहिलं 1/t. आता याच्यानंतर आपण डिफरन्शिएशन करणार आहे, परत डबल डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, म्हणजे डिफरन्शिएशन करावं लागणार आहे. आता याचं डबल डेरिव्हेशन कसं होणार आहे, इथे लिहूया मग आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, आता 1/t डिफरन्शिएशन करणार आहे. तर सगळ्यांना हे माहित असेल की 1/x किती बनतं 1 - 1 अपॉन एक्स स्क्वेअर. तर याचंही तसंच बनणार आहे, किती येणार -1/t स्क्वेअर. आणि नंतर डिफरन्शिएशन, तर फक्त डिफरन्शिएशन टीचं करत असेल तर त्याचं किती बनणार आहे dt बाय dx. पहिली टर्म ही इथपर्यंतची आहे अशी रिपीट करूया, dt अपॉन dx ह्याला उलट करून घेऊया, म्हणजे याचं इन्व्हर्स करूया. तर किती येणार आहे त्याचं 1 अपॉन dx बाय dt. ही व्हॅल्यू सुद्धा आपल्याला पहिल्याच टर्म मध्ये ही व्हॅल्यू आपण तिथे टाकणार आहे, म्हणजे किती येणार आहे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. आणि याच्याऐवजी काय येणार आहे 1 अपॉन 4at. हे एकत्र करून लिहिलं तर किती मिळणार आहे मग, आता किती येणार आहे याचं मग डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 4at³ मिळणार आहे. हे मिळालं फायनल आन्सर. हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, एकदम सिंपल क्वेश्चन आहेत. आता आपण करणार आहे क्वेश्चन नंबर 3. तर क्वेश्चन नंबर 3 सेम, एक्स आणि वाय दोन दिले, म्हणजे दोघांचं डिफरन्शिएशन करणं गरजेचं आहे. तर इथे लिहूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. तर आता काय होणार आहे मग dx बाय डी थिटा इज इक्वल टू साइन एक्सचं काय बनतं कॉस थिटा, dy बाय डी थिटा केलं तर त्याचा आन्सर किती मिळणार आहे मग आपल्याला साइन क्यूब आहे, म्हणजे 3 पुढे येणार, नंतर साइन स्क्वेअर थिटा. आणि डिफरन्शिएशन परत कोणाचं करणार आहे आपण ओनली साइन थिटाचं. तर हे आहे असंच येणार आहे. आणि dy बाय डी थिटा इज इक्वल टू 3 साइन स्क्वेअर थिटा आहे असंच, आणि साइनचं किती बनणार आहे कॉस थिटा. हे आन्सर मिळाले आपल्याला. आता आपण काढायचं असतं dy बाय dx. तर ह्या दोन व्हॅल्यू आपण डिवाइड करूया, 3 साइन स्क्वेअर थिटा कॉस थिटा डिवाइड बाय कॉस थिटा होणार आहे. तो कॉस कॉस कॅन्सल होईल आणि आन्सर किती राहणार आहे dy बाय dx इज इक्वल टू 3 साइन स्क्वेअर थिटा. आता आपल्याला डबल डेरिव्हेशन काढायचं आहे, मग खाली करूया आपण हे. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर याचं होतं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3 कॉन्स्टंट आहे, त्याचं काहीच नाही होणार, आणि साइन स्क्वेअरचं किती होणार आहे 2 साइन थिटा. नंतर डिफरन्शिएशन फक्त कुणाचं करतो आपण साइन थिटाचं करणार आहे. तर पहिली टर्म आहे अशी इथपर्यंतची परत घेऊया, आणि साइन थिटाचं किती बनणार आहे कॉस थिटा. नंतर सुद्धा आपल्याला डिफरन्शिएशन करायचं आहे कुणाचं ओनली थिटाचं. तर इथपर्यंत हे आपण आहे असं रिपीट करूया, आणि थिटाचं किती बनणार आहे डी थिटा बाय डी एक्स. आता याला सुद्धा आपण इन्व्हर्स करून घेऊया, इथपर्यंतची टर्म तर आपण आहे अशी रिपीट करूया, आणि इन्व्हर्स केलं तर 1 अपॉन डी एक्स बाय डी थिटा बनतं. ऑलरेडी आपण ते फाइंड केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. ही व्हॅल्यू आलेली आहे आपली पहिलीच, ही व्हॅल्यू आपण इथे पुट करणार आहे. तर आता काय लिहिणार आहे मग डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 6 साइन थिटा कॉस थिटा आणि 1 अपॉन याच्याऐवजी लिहिणार आहे कॉस थिटा. तर कॉसला कॉस कॅन्सल होईल, आणि फायनल आन्सर किती राहणार आहे मग डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 6 साइन थिटा. बट आपल्याला क्वेश्चन मध्ये थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे, किती आहे ती π/2, म्हणजे आपण ती व्हॅल्यू इथे पुट करूया π/2. तर आन्सर किती येणार आहे आता डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 6, आणि साइन π/2 ची व्हॅल्यू किती असते 1. तर फायनल आन्सर काय येणार आहे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 6. हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर. हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघतोय. तर याच्यातही एक्स आणि वाय दिलेले आहे, याचंही डिफरन्शिएशन करावं लागणार आहे. आता आपण डिफरन्शिएशन करणार आहे, मग इथे लिहूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. इथे लिहिणार आहे मग dx बाय डी थिटा इज इक्वल टू ए तसंच राहणार आहे, आणि कॉसचं काय बनणार आहे मायनस साइन थिटा. त्याच्यानंतर
dy बाय डी थिटा इज इक्वल टू बी तसाच राहणार आहे, साईनचं काय बनणार आहे कॉस थिटा. आता आपण फाइंड काय करायचं असतं dy बाय dx, तर व्हॅल्यू कशी येणार आहे मग बी कॉस थिटा डिवाइड बाय मायनस ए साइन थिटा. तर dy बाय dx इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए आणि कॉस अपॉन साइन काय असतं कॉट थिटा. आपल्याला हे आन्सर मिळालं. आता आपण डबल डेरिव्हेशन करणार आहे. आता आपण इथे लिहूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, आता मायनस बी अपॉन ए कॉन्स्टंट टर्म आहे असेच राहणार आणि कॉट एक्सचं काय बनणार आहे कोसेक स्क्वेअर थिटा. नंतर फक्त कुणाचं करतो आपण थिटाचं. तर आता डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए कोसेक स्क्वेअर थिटा आणि थिटाचं काय बनणार आहे डी थिटा बाय डी एक्स. इथपर्यंतची टर्म आहे अशी रिपीट करूया आणि ह्याला इन्व्हर्स करूया म्हणजे 1 अपॉन डी एक्स बाय डी थिटा घेऊया. ती व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे. तर इथे काय येणार आहे 1 अपॉन मायनस ए साइन थिटा. तर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए स्क्वेअर कोसेक स्क्वेअर थिटा आणि 1 अपॉन साइनचं काय बनणार आहे कोसेक थिटा. तर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए स्क्वेअर आणि याचं काय बनणार आहे कोसेक क्यूब थिटा. आता थिटाची व्हॅल्यू टाकणार आहे जी क्वेश्चन मध्ये ऑलरेडी मेन्शन केलेली आहे काय पाय बाय 4. मग ती आपण इथे टाकूया पाय बाय 4. तर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए स्क्वेअर अँड कोसेक पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती असती √2. ती आपण इथे पुट करूया म्हणजे किती येणार आहे √2 चा क्यूब. तर √2 क्यूब म्हणजे आपण कसं लिहू शकतो √2 मल्टिप्लाय बाय √2 मल्टिप्लाय बाय √2. √2 मल्टिप्लाय बाय √2 2 होईल म्हणजे आपण असं लिहू शकतो 2√2. तर आता लिहिणार आहे मग डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2√2 बी अपॉन ए स्क्वेअर. हे मिळालं आपल्याला आन्सर. हवं असेल तर तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता. थँक्यू.